आज आपण बनवणार आहोत चीज मॅगी. ही मॅगी तर सगळ्यांनाच आवडते. मॅगी बघूनच मॅगीचं नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला असं पाणी सुटतं. चला तर मग आज आपण बघूया चीज अशी मॅगी. चीज टाकून होणारी मॅगी. तर सगळ्यात पहिले मी एक कांदा यामध्ये कट करून घेतला आहे. त्यानंतर बटाटा एक असं बारीक बारीक कट करून घेतला आहे आणि त्यानंतर मी एक टोमॅटो देखील कट करून घेतला आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या असेल त्या तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल त्या तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. तर माझ्याकडे एवढ्याच होत्या सध्या, तर मग मी एवढ्याच घेतल्या आहेत. तुमच्याकडे ज्या असेल त्या तुम्ही ऍड करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर देखील मी यामध्ये ऍड केली आहे. आता मी एक कढाई घेतली आहे आणि त्या कढाईमध्ये एक चीज वडी टाकणार आहे. बघू शकता तुम्ही, ही चीज वडी मी यामध्ये टाकणार आहे. ती चीज वडी ना कढाई नॉन स्टिकी नसल्यामुळे त्याला थोडी चिटकत होती, तर मग मी त्यामध्ये एक पळी तेल ऍड केलं आहे. तुम्ही नॉन स्टिकी कढाई जर घेतली ना तर मग चीज कढाईला चिटकत नाही, म्हणजे फक्त आपली चीज फ्राय मॅगी अशी तयार होते. पण इथे चिटकत असल्यामुळे मला त्यामध्ये थोडं तेल ऍड करावंच लागलं. आता यामध्ये मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे असं पण यामध्ये मी ऍड करणार आहे, जेणेकरून आपल्या मॅगीला छान अशी टेस्ट येईल. आणि आता मी यामध्ये एक एक करून आपल्या सगळ्या भाज्या फ्राय करण्यासाठी टाकणार आहे. तर मी सगळ्यात पहिले यामध्ये कांदा टाकला आहे. त्यानंतर चिरलेला बारीक बटाटा टाकला आहे. त्याला दोन्हीला मस्त फ्राय करून झाल्यानंतर मी यामध्ये टोमॅटो टाकला आहे. मी टोमॅटो अर्धाच घेतला आहे, खूप जास्त होईल म्हणून मी तो कमीच ठेवला होता. आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि पूर्ण कोथिंबीर टाकायची नाही, थोडीशी गार्निशिंगसाठी ठेवायची. त्यानंतर मी मीठ, मॅगी मसाला असं यामध्ये टाकलं आहे आणि थोडंसं लाल तिखट तुम्ही यामध्ये ऍड करू शकता, मी नाही टाकलं. आता मस्त असा फ्राय करून झाल्यानंतर आपण 1 ग्लास पाणी यामध्ये ऍड करणार आहोत. आपण जर एक मॅगीचं पाकीट बनवत असेल तर 1 ग्लास पाणी टाकायचं आणि 2 जर बनवत असेल 2 पॅकेट तर 2 ग्लास टाकायचं. आता मस्त अशा मॅगीच्या पाण्याला उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी यामध्ये मॅगी फोडून यामध्ये ऍड करत आहे. बघू शकता छान अशी आपली मॅगीला कलरही आलेला आहे आणि खूप छान अशी मॅगी बनते ही चीज मॅगी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी लागते आणि झटपट असा नाश्ता होतो आणि मुलांनाही मॅगी तर आवडतेच, पण ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवली ना तर खरंच सांगते परत परत बनवाल. इतकी उत्तम आणि छान अशी टेस्ट होती है मॅगीची, चीज मॅगीची. आता मॅगीतलं पाणी थोडं कमी होत आलेलं आहे, आपली मॅगी पूर्णपणे शिजत आलेली आहे. तर मी आता परत यामध्ये थोडीशी कोथिंबीर वरतून ऍड करत आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपल्या मॅगीतलं पूर्ण पाणी संपलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान अशी मॅगी दिसत आहे. आणि माझ्याकडे थोड्या भाज्या कमी होत्या, अजून गाजर वगैरे असते ना, ते अजून छान लागते टेस्ट. बघा किती सुंदर अशी आपली मॅगी दिसत आहे. दिसायला इतकी सुंदर असेल तर खायला किती सुंदर असेल ना. हो, खरंच खूप टेस्टी झाली होती. तुम्हीही नक्की ट्राय करा एकदा, खूप छान होते. परत परत करत राहाल अशी जर एकदा बनवली. थँक यू.